तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळ झालेली आहे. सकाळ सकाळ आज आपण ब्लॉग सुरू केलेला आहे. तुम्हाला दाखवतो सकाळ झाली ती. इकडं पूर्व पश्चिम दिशा आहे. इकडं पश्चिम दिशा म्हणजे इकडं सूर्य नसणार आहे. सूर्य इकडं आहे, पण सूर्य गेला आहे कुठं, वर गेला आहे. थोडंसं वर गेलं. तुम्हाला दाखवतो किती वाजलेलं आहे ते. हे बघा, 8:45 वाजत ते कसं. आणि इकडं बघा किचनमध्ये मम्मी सगळं स्वयंपाक झालेला आहे. तुम्हाला दाखवतो सकाळ सकाळ. इथं आहे चपात्या, इथं आहे बटाटा असेल, बटाटा केला आहे. चमचा टाकला बुडवून त्याला. आता परत बाहेर काढा त्याला. तर बाबांची सकाळ सकाळ पूजा चालू आहे बघा. कसं आहे, सगळं आपण गायांचं काम वगैरे सगळं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवते एक मिनटं. चप्पल कुठे गेली माझी. इथं बघा डॉगेश भाई झोपले. कसं आहे बघा, सूर्य तिकडं दिसलं आहे सकाळ सकाळ. इथं बघा चमचा चमचा बसली बघा इथं. चमचमे टाक. इथं बघा म्हशीचं पोरगं. इकडे बघा पाऊस आला तर राडा झाला सगळं चिकू. कप्पो या आली बघ. कप्पो रेडे या आली बघ. कप्पो फास्टमध्ये एकदम पळ 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 पळ. ये का ग. कपिला धोका दिला मित्रांनो, आलीच नाही. कसं आहे, इथं सगळ्या गाई बसले ते आराम करते ते, कारण की आता दूध देऊन गेले ते. इथं बघा म्हशीनं दूध दिलं मागाशीच. का ग म्हशी डोले. हो का, एवढ्या जवळ बसायची गरज आहे काय. हो का, किती जवळ बसली आहे. इकडं तोंड करून बसायचं तू, म्हणजे पोराला दिसलं तर तुझं तोंड तुझ्या. हो कशी भीती आहे. भीती का काय मला. हां भीती काय. मारू नको. म्हशीचा स्वभाव तसला मित्रांनो. इथं बघा चमचा. काय चमचम दूध पिली बघा मित्रांनो. चमचमचं एक गुण सांगू तुम्हाला, एक असा न आवडणारा गुण मित्रांनो. काय करते माहिती आहे का, ती वरडतील. आता दूध पिलं त्यामुळे शांत बसली, नाही तर एवढी वरडते ना ती. तिची मम्मी लई वरडते. आणि एकदा सुरू केलं म्हणजे जोपर्यंत दूध पाजत नाही, ती पण 2.5 लिटर दूध पाजत नाही तोपर्यंत ती वरडत राहते. असेल तर चमचम आहे. दिसत तशी नाही ती. आता शांत बसली आहे, व्हिडिओमध्ये शांत बसते आणि परत वरडते. तर जेवण हे केलेलं आहे. दूध चपाती खाल्लेलं आहे. केळ नव्हतं दूध चपातीत फक्त. तर मित्रांनो, आपण मागाशी गेलो बाहेर, तेवढ्यात आला पाऊस. भिजलो, कपडे बदलले, झोपलो थोडंसं. आणि मगाशी आपण खोंड आतमध्ये बांधले बघा. इथं बघू शकता. हे खोंड म्हणजे महाकाल. कसं हे जे खास काम होतं त्यामुळे बांधलं होतं ह्यांना आतमध्ये. आता बांधायचंच आहे आतमध्ये ह्यांना. आलीच बघ कपू इकडं. फायनली आता दररोज महाकालला आतमध्ये घ्यायला लागेल, कारण की महाकाल व्हायला लागले, ते खराब व्हायला लागले. त्याला महाकालला आता खराब व्हायला लागले, कपिला पण खराब व्हायला लागले. त्यामुळं महाकालला आतमध्ये ठेवायचं. इथं बघा मग झाला होता पाऊस. ए शिंगडी रेडी कुठे. रेडी इकडे. रेडी इकडे चल. रेडी इकडे की. रेडी नाही येणार बघ. चमचम कोण आहे. चमचम महाकाल मारू नको. महाकाल ए महाकाल. हो महाकाल बघ. चमचम कोण आहे. महाकाल येते का. महाकाल येते का. तुझ्या जातीचं नाही तर पण त्या कसं आहे. इथं बघा चमचमचं दात. चमचम सुद्धा झोपून उठली बघा. अयो मित्रांनो, जायचं होतं वैरण नाही, पण पाऊस सुरू झाला अजून. काय ह्या पावसानंतर काय सुट्टी दिली नाही. डॉगेश बाई तर झोपले ते पावसातच. अय डॉगेश झोपलंय पावसात. कुत्रं लय कडक आहे मित्रांनो, बघतोय सारखं. चमचम ही कोण आहे. हां काय करायचं. पाऊस उघडला होता आता, मगाशी झाला आहे भरपूर. आता उघडला होता, पण आता परत यायला लागलं मला सगळं. पाऊस आहे. काळ आभाळ सगळं. काय रे डॉगेश माझ्यावर झालते. थँक्यू म्हणतोय का. हां थँक्यू. ओरड बरं एकदा. मित्रांनो आता बघा कसं करते. लगेच सावध मित्रांनो. कसं आहे लगेच सावध होते का नाही. हो लगेच तयारच झालं बघा. अटॅक कराय. हो लगेच कोण आहे का बघतो इकडं. कोण नाही. तुझी परीक्षा घेतली जरा. हो का, छो म्हणलं का नाही पहिल्यांदा. साखळी नव्हती. छो म्हणलं का नाही पहिल्यांदा. तिथपर्यंत जायचं, तिकडे लांबपर्यंत. तिकडून बघून यायचं काय आहे का ते, कोण आहे का ते.
बघा हळद देतं कसं कसं आहे डॉगेश बाहेर भारी आहे डॉगेश चावायचं डोळ्यात मलाच. मित्रांनो आलतो वैरण काढायला पाऊस बंद झालं मग असं तिकडं उघडलं बघा थोडंसं तिकडं दिसलं आणि घोटाळा झाला मित्रांनो लागलं आहे मरणाचं हात थरथर कप चिरलं आहे इथं हे फोड दिसतं का हे इथं चिरलं आहे सारखं लागत असतं बघितलं म्हणजे ही पहिला तिथं फोड आलं होतं ते आता चिपाट लागलं आहे तिथं. हे असलंच असतं मित्रांनो माझं नाही सगळ्या शेतकऱ्याचंच असतं पाऊस पडला आला तरी पाऊस चालू असला तरी वैरण आणायला लागते गायंना. जाऊ द्या वैरण काढली एवढी काढली अजून काढायची थोडी जाऊ काढून घरी थोडी काढायला लागेल त्यात हे असलं वाकडं तिकडं मोडकत असलं पडलेलं सगळं एकामेका अडकलेलं गुतडलेलं सगळं थोडंच राहिले आणि ते काढवायचं असलं काय करायचं काढतो जातो घरी घेऊन लाईट काय अजून आलं नाही लाईटीला संध्याकाळी आता वाजले ते तरी 2:30-3 वाजलेच आता जाऊया घरी वैरण काढून थोडी. तर मित्रांनो झाला घोटाळा अजून एक आपण वैरण घेऊन येत होतो कडवळ बिडवळ काढलेलं आहे थोडंसं आता हे पडलं आहे मागं थोडंसं इथं बघा ट्रॅक्टरचं जायना पुढं बाबा आलं ते तिथं बाबा आलं ते बघायला काय झालं ते आणि काय होतं ट्रॅक्टर उचलतोय पुन्हा तुम्हाला दाखवतो किती उटी लागली ती आज जास्त लोड झाला तेव्हा बघा एवढी उटी लागते पलीकडे तर लई लागते त्याच्यामुळे आता ही ट्रॅक्टर काढतेला आणला मला काय जमत नाही मला भीती वाटते. ट्रॅक्टर ही झाला आहे ट्रॅक्टर उचलतोय तिथं उचलतोय इथं बघा बाबा. तर मित्रांनो अण्णा गेलं तर बाहेर अण्णा आलेले आहेत आणि मित्रांनो भावाची काल होते 16वी त्यामुळे आपला ब्लॉग काही शूट करता आला नाही काल दिवसभर मी तिकडंच होतो परवा पण तिकडंच होतो. त्यांनी ज्यांनी फॉर्च्युनर घेतली का त्यांची होती 16वी. तर मित्रांनो खायला एवढं भारी होतं ना काल लय भारी होतं त्यातला एक पदार्थ दिला आता आपल्या काकींनी आपल्याला खायला मित्रांनो लय भारी बघा बघा हात दिले आणि इकडे बघा मम्मीने काय काय आणलं टमाटे हो का टिश्यू पेपर आणला मी मित्रांनो शेतकऱ्याला टिश्यू पेपर वापर येतो का वापरू आपण कुठंतरी नाहीतर काय तर हो का काय असेल सांगा काय असेल सांगा आता राहू द्या मी सांगणार आहे तुम्हाला दाखवणार डायरेक्ट हा पण लागले मग कसं निघा आम्हीच काल कॅन्डात भरून आणलं होतं हे बघा 1 2 आणि हे 3 गुलाबजामुन आहे मित्रांनो एवढं डोलं आणलं ते चांगलं आहे ते अजून अर्धी बादली राहिलं ते रामभाऊ घेऊन जायचं एका घासाचं एक लय मोठं आहे अरे देवा फायनल मित्रांनो माझा हात पण बघा कसलं खराब आहे माझे चिखलं जायचं चिखल नाही एवढं थोडं चांगलं जायचं इथं बघा अण्णाला ते अण्णा ट्रॅक्टर काढा की ट्रॅक्टर काढताय ना कपिल्याला दाखवू गुलाबजाम आणले ते का राकेश भाई गुलाबजाम पाहिजे का चमचम गुलाबजाम हो गुलाबजाम देऊ का नाही तुला नाही देणार मी मित्रांनो ह्यांना द्यायचं म्हणलं की ह्यांना ते डबाच सगळं संपलं गुलाबजाम खाते का नाही काय माहिती मशी गुलाबजाम हो गुलाबजाम देऊ का माकाला बरडलं बघित देऊ का गुलाबजाम हां धर म्हणजे गोड सभा होईल तुझा नाही देत तुला धरा गुलाबजाम कुणाला पाहिजे गुलाबजाम आणले चला अर्धा खावा रेडी गुलाबजाम आहे तर की एक रेडी कप धर का तुला हा कसला रेडी याच कपिला कसं लागलं गुलाबजाम ही रेडीला थांब की रेडीला ही रेडीला ते धर रेडी धर रेडी धर की रेडीच्या तोंडात घालतो तरी खाय नाही रेडी हो का रेडीचं दरवेळेस असं असते तिच्या तोंडात घालतो तरी खाय नाही हो का धर रेडी धर की हो रेडी खाकी रेडी खाकी कपिला ना काय कपिल्याला पाहिजे रेडी का हाकी रेडी
मित्रांनो देऊ का रेडी तुला नको का माहितलं निम्मा कपिल दर दर कपू खा आणि ह्यातला आता चमचमला आहे थोडासा चमचम गुलाबजाम धर चल चमचम आहे गुलाबजाम खा आवडतं ना तुला दर लोगो 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 खाय नाही मित्रांनो चमचम गुलाबजाम खायचं नाही का काय जाऊ दे म्हशीला देऊन टाकू आपला म्हशीचा स्वभाव गोड होईल जरा ए दर गुलाबजाम तुझ्यासाठी आणलाय चल दर चल कसला आहे गोड आहे का हां चांगला आहे का चांगला आहे का सांग की म्हशी हात पुसतोय मित्रांनो एकदम चांगला आहे म्हणते हात लावून दिला हां ए मारू नको माकाचं बरं चाललं बरं हो का माकाला नाही सोडलं ना गोट्यामध्ये असं बरं की कारण की त्यांच्या मम्मीला त्यांना सारखं प्यायचं असतं डॉगीश बाय चमचमनं खाल्लाच नाही रेडीने खाल्ला नाही तर करूया गायचं काम आता आपण गाय आतमध्ये वगैरे घेऊया वैरण कट करायची मग ट्रॅक्टरवर तिथंच आहे ट्रॅक्टर आधी आणूया अण्णांना घेऊन 2 गुलाब घेऊन खाऊन येतो कारण भूक लागली काय तू पण खाल्ला काय सर्वात मला का काय नाही केलं हां होय मित्रांनो गुलाबजाम हे बघा मला घेऊ दे थांबा ओके 1 2 3 बाद झालं लय भारी लागतं मित्रांनो गुलाबजाम भारी लागतं कसं काय मुरलेत ना आता फायनली घेतलेले आहेत 3 गुलाबजामुन आपल्यासाठी तिथं बाबांना जेव्हा वाढलं बघा दूध चपाती कसं आहे हे बघा हे मला 3 आणि तिथं बाबांना एक दिला आहे बघा कसं आहे बाबांना दिला आहे बघा गुलाबजाम हे बघा इथं तर मित्रांनो आपलं गुलाबजाम खाऊन झालं तरी बापाने राडा केला आहे घोटाळा मित्रांनो बाबांनी काय केलं आहे बाबांच्या तोंडूनच ऐका हे बघा गुलाबजाम कुठं आहे गुलाबजामुन कुठं आहे अहो गुलाबजामुन कुठं आहे त्याला खुलासा म्हणते काय खुलासा नाही गुलाबजामुन म्हणते त्याला मागास दिलेला हां गुलाबजाम आहे ते मित्रांनो बाबांनी गुलाबजाम दुधात कसं करला आणि चपातीत कसं करला खाल्ला अहो सेपरेट खायचं असतं बाबा ती गुलाबजाम बाबांनी दुधात कसं करला गुलाबजाम काय नाही गोड होता म्हणलं बाजूला खाचाल म्हणून दिलं नाही येतच तोंड आता चांगलं लागेल काय ते बाबांचं घेतलं नाही बरं चला ट्रॅक्टर ना अण्णा बाबांना हो का गुलाबजाम कसं आहे ते सेपरेट खायचं असतो गुलाबजाम मोठा होता जाऊया मलाच काय तर म्हणणार आता माझं इथं बघा बाबांचं हो का बाबांच्या चपल्या कुठल्या येतं माहिती आहे का हे बघा तिथं आहे त्या चपल्या तरी पण असल्या चपल्या असते हे बघा इथं चपल्या तर फायनली अण्णांनी ट्रॅक्टर चालू केलेलं आहे अण्णा पाडू नका मागचं फक्त पाडू फक्त नका मित्रांनो हे कुठला स्टंट वगैरे नाही आहे इथं लोड असल्यामुळे तिथं नळी असल्यामुळे तसं करतो ट्रॅक्टर हवे ट्रॅक्टर बघितलं का कसं होतं असं विषय होतो या आणि सारखं त्रास असतं बघा मित्रांनो या नळीमुळे रॅम्पच करायला लागतो इकडे त्यात ब्रेक लागत नाही अलीकडचं येऊ द्या पलीकडे फिरलं बघा थांबा ए मगाशी लय असा प्रयत्न केला नाही थांबा रिवर्स टाकला बघा पडलं मागचं अण्णा पडलं राव लय उशीर झालं भरतोय 4 तास झालं अयो पडलं थांबा पडलंय मित्रांनो ए बस
येऊ द्या सरळ सरळ येऊ द्या सरळ 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 तर मित्रांनो आपण ट्रॅक्टर बाहेर काढलेला आहे आणि आनंद आपण फोन धरायला लावला होता कॅमेरा धरायला लावला होता झालं आहे सुरू तर जसा आहे तसा व्हिडिओ अण्णांनी काढलेला आहे शूट आहे बऱ्यापैकी त्यांचं शूट कसा बघितलं अण्णांचा तर व्हिडिओ बघितला तिथं दररोज अपदा होती सारखी आणि हा कोणता स्टंट वगैरे नाही आहे स्टंट करणारे म्हणजे स्टंट बिन काय करत नाही आपण कारण की स्टंट करण्याला आपला ट्रॅक्टरचं स्टंट करायला लागलं तर मोडून जायचं कुठंतरी तर तिथं नळी असल्यामुळे तसं ते उचलतं तेवढा विषय तर त्यात कोणाला काय होत नाही काय नाही तर करूया आता काहींचं काम आपण माकाला बाहेर सोडून देऊ पहिल्यांदा लाईट काय अजून आलीच नाही लाईटीला काय कळतं तुम्ही पाठी उचलली होती अहो कधी लावली मी बाहेर कळी कशी लावली समजायची मम्मी बघा ऑटोमॅटिक झाले ते कसं काय आले बरं कोणी सोडलं पण नाही ना ए कप्पो माकाला हे केलं ते चमचम ना ही चमचमच्या मम्मीनं बघा तसं केलं नको ए माकाल नको काय लागा ती माकाला ठेवलं होतं लाईट आली बघा खाल्ला आता हिनं माकाला इकडं आणा सगळं रडा करून टाकलं मित्रांनो चमचमच्या मम्मीने गेट उघडलं कुणी उघडलं का गेट कुणी उघडलं रेडी लयच भारी मित्रांनो लय शांत आहे रेडी माकाला घ्या तिकडे बाहेर माकाला इथं बांधायची व्यवस्था करत होतो आपण हे बघा इथं बांधायची व्यवस्था करत होतो तेवढं चमचमच्या मम्मीने दार उघडलं चमचमला काय केलं शिकर मोटर चालू चुकी आहे लोका मोटर चालू मित्रांनो गोठा झाला माकाल पळून गेलं मला ओढूनच नेलं माकाला मी दिलं सोडून रेडी येऊ नको थांब गेट उघडा काय मित्रांनो या दोघींचं काय खरं नाही माकाला आणि कपिला खराब व्हायला लागली ती या दोघं एकमेकाला पेल्याशिवाय सोडतच नाही एकमेकाला माझी महाकाल पेटत तुझी मम्मी कपूला तर आता करूया वैरण कट आपण त्यांचं काम झालं आहे सगळं बाहेरच्यांचं तर आता महाकाला इथे बांधायचं बघा संध्याकाळी बांधतो आम्ही म्हणजे कसं आहे माहिती आहे का महाकाल पेणार नाही तर रातभर हे बघा तिथं पेचं चालू कसं आहे महाकाल आणि कपिला हेचं बघा बोंगा वरड की बोंगा कर की बोंगा चमचा बोंगा कर बोंगा मित्रांनो चमचम एवढी हे ना सगळ्यात भारी एक नंबर प्रॉडक्ट आपल्या गोट्यामध्ये कोणा माहिती आहे का एक नंबर म्हणलं तर रिडी एक नंबर रिडी स्वभावाला एवढी शांत गरीब आहे ना लय गरीब आहे लय भारी रिडी एक नंबर आहे कळलं तुला वरडायचं नाही करतो वैरण कट आणि भेटतो मला संध्याकाळी डायरेक्ट दारा काढल्यानंतर तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आपलं गायचं सगळं काम झाले किती वाजले बघा 9 वाजले ते आणि मित्रांनो गोठा झाला आहे आणि मी काय झालं माहिती आहे का आता व्हिडिओ एडिटिंग करत असताना तो एक फ्रेम माझी अशी सरळ झाली आहे काय झालं माहिती आहे का फ्रेम सरळ झाली म्हणजे ह्याच्या पाठीमागचा व्हिडिओ होता शूट होता ना त्याच्यामध्ये मी असंच फोन धरला होता पण अशी फ्रेम सरळ झाली त्याच्यामध्ये तसं दिसतंय तर त्याला काय बदल करता येईल असलं तर पण नाही मला वाटतं काय मी बघितलं सेटिंग वगैरे बघितलं नाही बदल करता आलं मला काय तुम्हाला जर माहीत असेल तर सांगा तुम्ही तर स्वयंपाक चाललाय हे तर काय अयो राड अजून मित्रांनो काय भांडी दुखली ते सगळी तशी येते मित्रांनो काय कालव नाही हां दररोज भात असतं बघा मित्रांनो इथं बघा भाकरी कधी आणि वाटाणा केला रे हां मित्रांनो काही बोलत नाही ती ब्लॉगमध्ये असताना बोलत नाही ती कारण की म्हणते ती मला ब्लॉग बनवू नको काढू नको ब्लॉग आता कोण म्हणतं का तुला हां बघा आता व्हिडिओ चालू आहे आता मी हे टाकणार म्हणलं आता मी असं म्हणले बघा मी मग कशी म्हणलं का नाही बोलत नाही तुम्ही काय तर आजचा मग व्हिडिओ आपण इथं संपूया काय होतं माहिती आहे का कारण काय केलं वाटाणे केले. तर वाटाणा आणि काय केलं भात केला आणि भाकरी केली ते बाजरीच्या तर करूया जेवण आणि झोपूया तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय